ब्रॉडर मार्केट रेंज बाउंडमध्ये असताना देखील सलग दुसऱ्या दिवशी आपल्या आयटी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते। आता तेजी मागचं मुख्य कारण जर बघायचं झालं तर मोठमोठे जे अॅनालिस्ट आहेत त्यांच्या अॅनालिसिसमध्ये एक पॉईंट आपला सिमिलर कॉमन पाहायला मिळतोय, तो म्हणजे की डॉलरच्या तुलनेमध्ये होत असणारी रुपयांची घसरण। आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघायचं झालं तर कॉफोर्ज असेल, पर्सिस्टंट आहे, एम्फासिस आहे किंवा इन्फोसिस असेल, यांसारख्या स्टॉकमध्ये आपला 3 ते 4% वाढ होताना पाहायला मिळाली। आता यापैकी आपण कॉफोर्ज हा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे आणि या स्टॉकचं आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती कंप्लीट अॅनालिसिस केलं आहे। म्हणजे त्याच्या बेसवरती आपण हे ठरवू शकतो की हा स्टॉक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। त्यातला पहिला फॅक्टर आपला आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजायला मदत होते। त्यानंतर दुसरं म्हणजे व्हॅल्युएशन। याच्यामध्ये आपल्याला समजते की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल। याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ती माहिती आपल्याला त्यातनं कळते। त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो म्हणजे चार्ट। तर चार्टवरती सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बायर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, सेलर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, त्यांच्यामध्ये प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण यामध्ये पाहतो मित्रांनो। तर या स्टॉक संदर्भातली व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवली आहे। तर व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, लिंकवर क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।